हा कधी करतात पदार्थ, कुठे करतात? हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात जास्त केला जातो. आता जरा कमी प्रमाण आलंय, पण पूर्वी हे लग्न कार्यात जेव्हा मुलगी पाठवणी करतात लग्न झाल्यावर जे बुत्ती म्हणून देतात, शिदोरी देतात त्या मुलीच्या घरी, तर तेव्हा हा पदार्थ दिला जायचा. आणि साहित्य पाहता असं वाटतंय की हा टिकणारा पदार्थ आहे. हो, हा 15-20 दिवस आरामात टिकतो. हा, कारण याच्यामध्ये कुठलाही जर साहित्यात पदार्थ तुम्ही पाहिला तर तो असा ओला नाहीये, म्हणजे चिरलेला कांदा, टोमॅटो असं काही नाही, सगळं कोरडं आहे. आणि कोरडे पदार्थ हे टिकतात. त्याच्यामुळे राळ्याची सजुरी तुम्ही शिदोरी म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता डब्यामध्ये वगैरे. ओके नाही, चला काय करायचं पहिल्यांदा? आधी आपल्याला गुळाचा पाक करून घ्यावा लागेल. बर, काय काय घालायचं याच्यात? गुळ घालायचा आणि गुळ विरघळेल इतकंच पाणी घालायचं. बर, टाका गुळ. एकदम थोडंसं पाणी. हा, बस 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 बस. पुरे? हो, घ्या. थोडंसं अजून चालेल. पाणी चालेल? थोडंसं, हा, एकदम थोडं, 1 चमचाभर. आपल्याला हा गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. पूर्वी राळ्याचा भात खायचे. हो, गौरीचं आगमन असतं त्यावेळेस राळ्याचा भात पूर्वी करायचे घरात. बर, बस बंद करा. बर, ते राळे आपण भिजून त्याची पावडर केली. खमंग झालाय गुळाचा पाक. हो, आता काय? आता हा थोडा थंड करायचा. ठेवूया की तसंच? हा. काय सुगंध येतो ना छान. हो, आता याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर घालायची. पुरे? हो, झाली वेलची पावडर. हो, सुंठ पावडर. हो, जायफळ पावडर. ती थोडीशी बेतानी घालायची. हा, नाही तर वराड झोपी जाईल. हा पाक आता थंड करून घ्यायचा. बर, आणि गाळून घ्यायचा. आणि मग ह्याच्यात ते भाजलेलं राळ्याचं पीठ बसेल तेवढं घालायचं. मग ते सारण तयार. हो, सारण तयार करायचं त्याचं. काय हो सीमा मॅडम, बोला. मी तुम्हाला खूप मदत करतोय असं तुम्हाला नाही वाटत? हो, खूपच मदत करताय. तेच ना, तुम्ही म्हणतच नाही काही. नाही नाही, खूपच छान मदत करताय. वा वा, धन्यवाद. हा, परफेक्ट. हो, हा पाक थोडा आता थंड होऊ द्यायचा. बर, पाकाला थोडंसं आपण साईडला ठेवूया गार व्हायला. पुढे काय? आणि तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पारीची. चला, हे लागणार आहे ना? हो, त्यासाठी हा 1 वाटी. हा मैदा आहे? हा, मैदा 1 वाटी. त्याच्यात अर्धा वाटी रवा. आणि तेलाचं मोहन आपल्याला कडकडीत करून घालायचं.